निशू, सगळं व्यवस्थित घेतलं आहेस ना? तुझे डॉक्युमेंट्स वगैरे नीट घेऊन जा आणि जाताना देवाच्या पाया पडून जा. किचनमध्ये असणाऱ्या आईचे शब्द निशांच्या कानावर पडले. हो आई, टेन्शन घेऊ नकोस. बघ, आज मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करतो की नाही. निशान आपल्या आईला हॉलमध्ये बसून आश्वस्त करत म्हणाला. निशान अवस्थी, एका मिडल क्लास घरातला मुलगा, पण मोठी युनिव्हर्सिटी टॉप केलेला मुलगा आज कशिश इंडस्ट्रीमध्ये जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जात होता. असंही त्याला जॉब करायचा नव्हता, कारण त्याचं AI मॉडेल विकसित होत होतं. त्यामुळे आज तो घरच्यांच्या समाधानासाठी इंटरव्ह्यू द्यायला आलेला होता. ऑफिस खूप मोठं आणि प्रशस्त होतं. तो ऑफिस बघण्याच्या नादात इकडे तिकडे बघू लागला, पण तोच त्याच्यासमोरून एक अतिशय सुंदर मुलगी गेली. इतकी सुंदर मुलगी त्याने कदाचित आज पहिल्यांदाच पाहिली असावी. तिच्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स अजूनही त्याच्या नाकात दरवळत होता. तिचे डोळे एका क्रूर मांजरीसारखे दिसत होते. चालण्याचा वेग जास्त होता, अगदीच ॲटिट्यूड टोनमध्ये. ती मुलगी लिफ्टमध्ये शिरली आणि लिफ्टचा दरवाजा बंद होऊ लागला. तोच निशानसुद्धा तिच्या मागे गेला. लिफ्ट बंद होणार होती, पण तो राहिलेल्या थोड्याशा जागेतून शिरला. पण त्याला माहीत नव्हतं की तो चुकीच्या लिफ्टमध्ये शिरलेला आहे. तिने त्याच्याकडे एकदा विचित्र नजरेने बघितलं, कारण ती लिफ्ट फक्त ऑफिसच्या इम्पॉर्टंट व्यक्तीसाठीच होती. तशी तिथे नोटीससुद्धा होती, पण त्याने बघितलं नव्हतं. काही वेळ तर तो तिच्या सुंदरतेला निहाळत बसला. हाय, निशान अवस्थी, त्याने ओळखीसाठी हात पुढे केला, पण ती यावर काहीच रिॲक्ट झाली नाही. बाय द वे, तू सुद्धा इथे जॉब करते का? त्याने तरीही तिला विचारलं. तसं तिने फक्त आपली होमध्ये मान हलवली. मी सुद्धा इथे इंटरव्ह्यूला आलोय, तो तिच्याकडे बघत म्हणाला, पण तिने यावर काहीच रिप्लाय दिला नाही. निशानला कसं तरी झालं. मनातल्या मनात तिला गर्विष्ठ म्हणाला आणि नंतर त्याने फ्लोअर येईपर्यंत पुढे नजर केली. त्यालासुद्धा समजलं नाही की आज अचानक तो एका अनोळखी मुलीशी स्वतःहून कसा बोलला. फ्लोअर आला तसं ती बाहेर पडली आणि तो सुद्धा रिसेप्शनिस्टकडे गेला. स्वतःचे ऑफर लेटर दाखवून बॉसच्या अपॉइंटमेंटसाठी वेटिंगला थांबला. त्याचा नंबर आला तसं तो नॉक करत केबिनमध्ये गेला आणि समोरच्या व्यक्तीला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कम. ती मुलगी लॅपटॉपमध्ये बघत टायपिंग करत होती. तसं तो तिच्यासमोर जाऊन बसला. अकॉर्डिंग टू माय कंपनी रूल्स, यू हॅव टू नो अबाउट द डिफरन्स बिटवीन बिझनेस क्लास अँड कॉमन क्लास. बसल्या बसल्याच कशिश त्याच्याकडे बघत म्हणाली. येस मॅम, आय विल नो अबाउट दॅट डिफरन्स. निशानसुद्धा तिला म्हणाला. आय एम नॉट आस्किंग यू बट वॉन्ट टू टेल दॅट. इथून पुढे लिफ्टमध्ये शिरताना नोटीस वाचून शिरत जा. ती चेअरला टेकत म्हणाली. अजून माझा इंटरव्ह्यू झालेला नाही आणि तुम्ही मला पुढच्या वेळीची सुद्धा वॉर्निंग देत आहात. निशान तिला म्हणाला. युअर फाईल. तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हात पुढे केला. तसं त्याने तिच्या हातात फाईल दिली. टॉपर ऑफ एक्स युनिव्हर्सिटी, गोल्ड मेडल अचिव्हर अँड द फर्स्ट रँकर इन युनिव्हर्सिटी. हे इथे मॅटर नाही करत. इथे फक्त क्रिएटिव्हिटी यूज होते. तुझ्या वर्किंग स्टाईलवर डिसाईड होणार तू किती इंटेलिजंट आहेस. ती त्याची वाचलेली फाईल टेबलवर फेकत म्हणाली. हे सगळं करायला मी इथे जॉब केला तर पाहिजे. निशान जांभई देत मनात म्हणाला. लुक्स लाईक यू आर नॉट इंटरेस्टेड इन माय टॉक्स. ती त्याचा कंटाळलेला चेहरा बघत म्हणाली. तसं काही नाही आहे. रात्रभर काम चालू होतं,
त्यामुळे थोडे डोळे जड झाले. निशान तिला समजावत म्हणाला, ठीक आहे, पण जर इन केस तू इथे जॉईन झालास तर कामामध्ये हा जडपणा चालणार नाही. असंही तुला इथे 10 मिनिट आधी पोहोचायचं होतं आणि तू 10 मिनिट लेट आलेला आहेस. कशिश निशानला म्हणाली, माझ्या मते तुम्हीसुद्धा माझ्यासोबतच लेट आलेला आहात. निशान म्हणाला तसं तिने भुवया वर केल्या. ही माझी इंडस्ट्री आहे. मी कधीही येऊ आणि जाऊ शकते. इथे माझे रूल्स चालतात. त्यामुळे तू मला शिकवण्याची गरज नाही. कशिश त्याला रागात म्हणाली, सॉरी मॅम, मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची होती. निशान तिला म्हणाला, आठवण करून देण्यासाठी माझी आठवण्याची क्षमता खूप चांगली आहे. यू मे लिव्ह नाव अँड डोंट नीड टू कम अगेन. कशिश निशानला म्हणाली तसं तो उठून गेला. असंही त्याला जॉबची फारशी गरज नव्हती. त्यालासुद्धा हेच हवं होतं. ती म्हणाली आणि तो निघाला घरी जायला. घरी जाऊन काय बोलायचं हे त्याने मनात आधीच ठरवून ठेवलेलं. चेहरा खूपच पडलेला केला होता त्याने, पण आतून मनातल्या मनात खुश होता. आता त्याला कोणीही जॉबसाठी मागे लागणार नव्हतं. हा त्याचा शेवटचा अटेम्प्ट होता. तो केबिनच्या बाहेर गेला आणि खाली जाऊ लागला. त्याने स्टाफला बघितलं तर सगळे काहीतरी सिरियस चर्चा करत होते. एक वयस्कर व्यक्तीसुद्धा चेहऱ्यावरून टेन्शनमध्ये दिसत होती. त्याने कोणाला तरी विचारल्यानंतर समजलं की त्यांच्या कंपनीची साईट हॅक केली गेलेली आहे. पण त्याचा या सगळ्याशी थोडी संबंध होता. सध्या तरी त्याच ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये तो काहीतरी खायला गेला. तिथे सँडविच खाऊन तो घरी गेला. संध्याकाळची वेळ. तो जेवणाआधी टेबलवर जाऊन बसला. समोर त्याचे बाबा त्यालाच बघत होते. काही कामधंदा करायचा आहे की नाही आपल्याला? त्याच्या बाबांनी त्याच्याकडे बघत विचारलं. तसं त्याचे खाणारे हात आणि खाण्यासाठी उघडलेलं तोंड बंद झालं. तो आत्ताच रूममधून बाहेर येऊन हॉलमध्ये जेवायला बसला होता आणि अचानक बाबांनी असा प्रश्न विचारल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाबा, मला त्यांनी रिजेक्ट केलं, पण मी तुम्हाला शब्द देतो की. तो एवढाच म्हणाला आणि त्याच्या बाबांनी त्याचे बोलणे तोडत बोलायला सुरुवात केली. आयुष्यभर आमच्या जीवावर बसून खाणार आहेस का? त्यांनी रागात विचारलं. तसं त्याला त्यांचे बोलणे खटकलं. तसा मी विचारसुद्धा केला नाही. निशान शांत होत म्हणाला, विचार करायला तू विचार तरी कुठे करतोस? बाबा आज त्याला पहिल्यांदाच कमीपणा दाखवण्याच्या उद्देशाने बोलत होते. मी रिजेक्ट झालो यामध्ये माझा काय दोष? तो हळू आवाजात म्हणाला, तुझा काही दोष नाही. दोष तर आमचाच आहे जे तुला एवढं शिकवलं. त्याचे बाबा पुन्हा म्हणाले, तुम्ही हा विषय नंतर काढू शकत नाही का? अजून जेवण करायचं आहे. मगापासून दोघांचं बोलणं ऐकणारी त्याची आई म्हणाली. जेवण झाल्यानंतर त्याच्या सुस्त झालेल्या मेंदूत काही शिरणार नाही. तुला जेवायचं असेल तर जेवून घे, पण मी आज त्याला जेवून देणार नाही. बाबा म्हणाले तसं त्याचे डोके फिरले आणि त्याने टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून खाली फेकला. तसं त्याचे बाबा दचकले. ही पद्धत आहे का वागण्याची? त्याच्या बाबांनी ओरडत त्याला विचारलं. पहिल्यांदाच तो त्यांच्याशी एवढ्या रागात बोलत होता. आणि ही पद्धत आहे का बोलण्याची? त्याने खेकसत त्यांना विचारलं. तसं त्याच्या बाबांना अजून एक झटका लागला. तू आजपर्यंत कधीच त्यांच्याशी अशा भाषेत बोलला नव्हता. त्यामुळे त्यांना मनातच त्रास होत होता. निशान, आपल्या बाबांसोबत कसं बोलायचं याचं भान विसरला आहेस का? त्याच्या आईने त्याला विचारलं. हे आधी त्यांना समजव. निशान आईला म्हणाला, लाज वाटत नाही का स्वतः चूक करून उलटं बोलायला?
त्याचे बाबा पुन्हा म्हणाले, काय चूक केली मी? तो त्यांच्याजवळ जात म्हणाला, जसं की आता त्याला त्यांच्याशी आज मोठी भांडणे करायची होती. मोठ्या कंपनीची ऑफर आलेली ह्याला. इंटरव्ह्यू देण्याची गरजसुद्धा नव्हती. फक्त तिथे जाऊन स्वतःचं रिप्रेझेंटेशन करायचं होतं. पण ते सुद्धा नीट केलं नाही याने. बाबा आईकडे बघत म्हणाले, तुम्हाला कसं माहीत की मी हेच केलं असेल? तो आवाज वाढवत म्हणाला, तुला येणारे मेल्स मलासुद्धा पडतात. त्याचे बाबा म्हणाले, मला आठवतंय तसं मी कधीच तुमच्या फोनमध्ये माझं अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. निशान आपल्या बाबांना म्हणाला. तसं ते थोडे शांत बसले. त्यांना आता काय बोलावं हे काही समजत नव्हतं. आता का शांत आहात? काय झालं तुम्हाला? त्याने बाबांजवळ जात विचारलं. मीच एकदा तुझे ईमेल अकाउंट माझ्या फोनमध्ये ओपन केलेलं होतं. पण हे विचारून तुझी चूक लपणार नाही. त्याचे बाबा तेवढ्याच ठाम आवाजात त्याला म्हणाले, म्हणजे तुम्हाला अजूनही माझ्यावर कंट्रोल करायचा आहे का? त्याने रागात त्यांना विचारलं. याला कंट्रोल करणे म्हणत नाही. स्वतःच्या मुलांवर लक्ष ठेवणे याला कंट्रोल म्हणता येऊ शकत नाही. त्याचे बाबा त्याच्यावर खेकसून म्हणाले, ठीक आहे, जर तुम्हाला कंट्रोल ठेवायचं असेल तर ठेवा. मी सुद्धा तेच करणार जे मला वाटेल. असं म्हणत त्याने टेबलवरचा ग्लास जोरात खाली आपटला. निशान, भान ठेवून वागणूक ठेव. त्याची आई त्याच्यावर रागवत म्हणाली. आई, अगं नीट वागत आलो ना तिथे चुकलं माझं. जर मी माझ्या मनाचं केलं असतं ना तर तुम्हाला कळलं असतं. सांग, काय नाही केलं मी तुमच्या मनासारखं? अभ्यास कर म्हणाला, केला. IIT कर म्हणाला, ते सुद्धा केलं. पण आता तरी माझ्या मनासारखं जगू द्या मला. तो आपले हात जोडत म्हणाला, तू तुझ्या मनासारखंच वागत आहेस. अजून काय करावं आम्ही, जी अशी अपेक्षा ठेवत आहेस आमच्याकडून? त्याचे बाबा रागाने उठत म्हणाले, वा, सगळं करून मलाच तोंडवरून विचारत आहात की काय करायचं आम्ही? तुम्हाला जरासुद्धा लाज वाटली नाही का माझ्या ईमेलचा पासवर्ड चोरी करताना? माझी मला प्रायव्हसी आहे की नाही, की सगळ्या गोष्टींवर तुमचाच कंट्रोल ठेवणार आहात तुम्ही? असंही माझ्यावर कंट्रोल करायचं सोडून काय केलं आहे तुम्ही आत्तापर्यंत? आणि आज मी तुमचं ऐकून शांत बसणार नाही, कारण खूप ऐकून घेतलं मी. पहिल्यापासून असं कर, नको, उठ म्हटलं की उठायचं. बास झाली आता ही तुमची दादागिरी. आता मी माझ्या मनाचं करणार. निशान हातवारे करत म्हणाला आणि टेबलवरचे जेवणासाठी ठेवलेले ताट त्याने फेकून दिले. पडलेल्या ताटाच्या आवाजाने त्याचे बाबा आणि आई दोघेही दचकले. त्याचं असे वागणे पाहून आईबाबांसाठी शॉकिंग होतं. कधी आवाज वाढवून न बोलणारा आपला मुलगा आज एवढं बोलून गेला होता त्यांना. लहानपणापासून त्याच्या मनात या गोष्टी होत्या, पण सगळ्याचा विस्फोट आज झालेला होता. त्यामुळेच त्यांच्या मनाला वाईट वाटत होतं. तो तसाच रागात आपल्या रूममध्ये निघून गेला. इकडे तो या आशेमध्ये होता की आज तरी त्याच्या बाबांना रिअलाईज व्हावं की त्यांनी त्याच्या बाबतीत खूप मोठी चूक केली आहे. पण अचानक आईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू तो आवाज अजूनच जास्त यायला सुरुवात झाली. आई अर्जुनला मोठमोठ्याने हाका मारत रडत होती. त्यालासुद्धा आता भीती वाटी लागली होती. त्यामुळे तो सुद्धा पळतच खाली गेला. अर्जुन आधीच तिथे पोहोचला होता. तो आणि त्याची आई बाबांना उचलण्याचा प्रयत्न करत होते. समोरच त्याचे बाबा ज्या अवस्थेत होते ते बघूनच त्याच्या पायाखालची जमीन हादरली. तो त्याच्या बाबांजवळ गेला आणि आपल्या थरथरत्या हाताने त्यांना तो हात लावणार तितक्यात त्याची आई ओरडली, थांब, हातसुद्धा लावू नकोस त्यांना. तुझी काहीच गरज नाही आम्हाला. आई लाल डोळ्यांनी त्याला बघत म्हणाली, आई प्लीज शांत हो. आपण दोघे बाबांना उचलू शकत नाही. त्याला थांबवू नकोस. अर्जुन आईला रडत म्हणाला.
खरं तर तो सुद्धा आपल्या बाबांना या अवस्थेत बघून पॅनिक झाला होता. अशी सिच्युएशन तो पहिल्यांदाच फेस करत होता. कदाचित त्या रागात होत्या, त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्याच्याकडून मदत न घेतलेली बरी. पण इथे प्रश्न त्यांच्या नवऱ्याच्या जीवाचा होता. त्यामुळे हा विचार करून त्या शांत बसल्या. बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं. आज ज्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे खरंच त्याच्या मेंदूतून झिणझिण्या येत होत्या. आज जो स्ट्रेस तो अनुभवत होता तो कधीच त्याने अनुभवला नव्हता. आत्तापर्यंत कधीच त्याच्यावर अशी वेळ आलेली नव्हती. त्यात एक मोठा मुलगा म्हणून त्याची काही कर्तव्येसुद्धा होती. तो अर्जुन आणि त्याची आई हॉस्पिटलमधल्या चेअरवर बसले होते. त्याची हिंमत तर होत नव्हती आईशी बोलायची, त्यामुळे तो शांतच बसला होता. आईची रडून रडून हालत खराब झाली होती. अर्जुन लहान असल्यामुळे त्याला या गोष्टींची जास्त जाण नव्हती. गेले 2 दिवस त्यांच्या छातीत दुखत होतं. ऑफिसवरून आल्यावर सुद्धा दुखत होतं. म्हणत होते त्यांना डॉक्टरांना दाखवून या, पण नाही, असंही कोण ऐकतं माझं इथे. दुसऱ्यांसारखी जास्त शिकले नाही म्हणून माझ्या मताला काही किंमतच नाही. शेवटचे 2 वाक्य आई निशानला सुद्धा उद्देशून बोलली. त्याला समजत होतं त्या त्यालाच बोलत आहेत, पण तो शांत बसला, कारण त्याच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलं नव्हतं आणि असेल तरी ही योग्य वेळ नव्हती. अर्जुनसुद्धा रडत होता. त्याच्या बाबांना अशा अवस्थेत त्याने कधीच बघितलं नव्हतं. नेहमीच त्यांचा एक करारी आणि कडक स्वभाव त्याने बघितलेला होता. अर्जुन रडतच आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. आज मला असं वाटतंय की आम्हाला मुलगी झाली असती तर बरं झालं असतं. हा दिवस बघायला लागला नसता. आई अर्जुनच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाली. तेवढ्यातच समोर असलेल्या टीव्हीवर न्यूज दाखवली जात होती, ज्यामध्ये ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, रिक्षाचालकाचा मुलगा IAS झाला. इथे रिक्षा चालवणाऱ्यांचे मुलं IAS होत आहेत आणि एक आहे आमचा मुलगा जो जॉब सोडत आहे. जॉब करायचा नव्हता तर निदान UPSC तरी द्यायची. आत्तापर्यंत एखादी रँक तरी नक्कीच आली असती. आई निशानला टोमणा मारत म्हणाली. आई, मी इंजिनिअरिंग केले, त्यासाठी एंट्रन्स एक्झामसुद्धा क्रॅक केली. एवढं सगळं करूनसुद्धा आता तुला असं वाटतं का की मी IAS व्हावं? ईशान फ्रस्ट्रेट होत म्हणाला. त्याचंसुद्धा इंजिनिअरिंग झालेलं आहे. असंही डिग्री घेऊन काय उपयोग केलास तू? त्याची आई रडत म्हणाली. आई, माझं स्वतःचं AI मॉडेल प्रोसेस होत होतं. जर ते झालं तर माझा करोडोचा स्टार्टअप उभा होणार होता. मला जॉब करायची सुद्धा गरज पडणार नव्हती. निशान आईला समजावत म्हणाला. काडी लाव तुझ्या करोडोच्या पैशांना. इथे आपला बाप मरणाच्या दारात उभा आहे. त्याचा खर्च करायला पैसे नाही आहेत आणि करोडोचा स्टार्टअप उभा करतोय. जरा तरी लाज वाटायला हवी. त्याची आई त्याच्यावर खेकसत म्हणाली. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्टार्टअप केलेला कधीही फायद्याचं असतं. निशान आईला समजावत म्हणाला. हो का? पण स्टार्टअप करूनसुद्धा त्यामध्ये काहीच झालं नसतं तर? त्यापेक्षा जॉब केला असतास तर 1-1.5 लाख महिन्याला पडले असते. त्यातच आपल्या गरजा भागल्या असत्या. आई निशानला समजावत म्हणाली. मला वाटतं आता तू रिक्षा चालवायला चालू कर. तेवढेच महिन्याला काही पैसे मिळतील. त्यातून बाबांचा, औषधांचा आणि घरातला खर्च भागेल. आई आता पुढचा विचार करत त्याला म्हणाली. आई, कधी तू नक्की जोक करतेस की टोमणा मारतेस हे समजत नाही. मान्य आहे आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे, पण एवढीसुद्धा वाईट वेळ आलेली नाही. थोडं थांब, आपण ह्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू, निशान आईला म्हणाला. मार्ग काढशील तोपर्यंत तुझा बाप जिवंत नसेल. त्यानंतर मला तुझ्या लहान भावासाठी
रस्त्यावर भीक मागावी लागेल. तू सुटलास रे, पण अजून त्याचं शिक्षण आहे. आई आता डोक्याला हात लावत म्हणाली. मिडल क्लास लोकांचं आयुष्य खूप अवघड असतं ना. घरातल्या एका जरी व्यक्तीला आजार झाला तर एका क्षणात अख्ख्या घरातली फायनान्शियल व्यवस्था ढासळून जाते. त्यासोबतच मनाची शांततासुद्धा भंग होऊन जाते.